अहो, महाराष्ट्रात चाललंय तरी काय. काही दिवसापूर्वी तो बाबा त्याची वेगवेगळी कारणाने, आणि आता हा 19 वर्षाचा मुलगा. या मुलाचे ते काम, ते व्हिडिओ, ते फोटो आणि संपूर्ण सोशल मीडियावर एकच चर्चा. होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे. 2 मित्रांमध्ये कोण किती भारी, कोण किती काय करू शकतं याची चढाओढ. आणि या त्यांच्या चढाओढीमध्ये एकमेकांना भारी दाखवण्याच्या नादात मात्र बऱ्याच त्या व्यक्तींचं नुकसान. नुसतंच नुकसान नाही, तर त्यांची ते व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर आणि घरातून बाहेर निघणं सुद्धा मुश्किल. त्यामध्ये काही कमी वयाच्या सुद्धा व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. नेमका यांची किती व्हिडिओ व्हायरल झाले, यांनी काय केलं, कसं केलं, या 19 वर्षीय मुलाचा काय प्लॅन असायचा, तो कशा प्रकारे सर्व काम करायचा, ते सगळं आपण तुम्हाला याच व्हिडिओ डायरेक्ट पुढे दाखवणार. ही नुसती एक बातमी नसून संपूर्ण महाराष्ट्राला आज सत्य समजणार आहेत. हा जो 19 वर्षीय मुलगा आहे, हा ती व्यक्तींसोबत कसं काम करायचा, तो कशा प्रकारे चालाकी करायचा आणि आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचा, तसेच त्याचे ते व्हिडिओ सुद्धा आपण याच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघावं लागेल. कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला त्याने कशा प्रकारे काय केलं, किती व्हिडिओ क्लिप आहेत, त्या व्हिडिओ क्लिपमध्ये काय दिसतंय, ते सगळं तुम्हाला आपण शेवट दाखवणार. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत या व्हिडिओला बघत राहा. कुठेही अजिबात व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्वाच्या बातमीसाठी व्हिडिओला एक लाईक लगेच झालाच पाहिजे. आत्ताच लाईक करा. इतका पवित्र महाराष्ट्र आपला, परंतु काही दिवसापासून वेगवेगळे विचित्र प्रकार समोर येत आहे. लोकांचे ते काम समोर येत आहे जे आतापर्यंत त्यांनी लपवलेले होते. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमधून अशा वेगवेगळ्या बातम्या येतात आणि रोज महाराष्ट्राला नवनवीन काहीतरी धक्का बसतो. आता हे जे प्रकरण आहेत, यामध्ये एक 19 वर्षाचा मुलगा, जो आपल्या मजेसाठी आणि मित्रांसोबत एक मोठेपणा दाखवायचा, मी तुझ्यापेक्षा भारी आहेत, मी तुझ्यापेक्षा हे करून दाखवतो, मी ते करून दाखवतो, आणि त्यामुळे त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानुसार तो इतर काही ती व्यक्तींसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधायचा आणि मग तिथून पुढे त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणे, गोड गोड बोलणे, आणि मग त्यांना एखाद्या ठिकाणी घेऊन जायचं आणि त्यांच्यासोबत मग ते काम करायचं. असं याचा प्लॅनिंग. नुसताच हा ते काम करीत नव्हता, तर यांच्यासोबत ते व्हिडिओ सुद्धा काढून घ्यायचा आणि मग तिथून पुढे हा खरा खेळ सुरू करायचा. त्या व्यक्तींना म्हणायचा की मी तुमचे व्हिडिओ व्हायरल करेन, तुम्ही तुमच्या इतर संपर्कातल्या व्यक्तींशी माझा संपर्क जोडून द्या. अशा प्रकारे या मुलांनी खूप सगळ्या ती व्यक्तींसोबत संपर्क साधला आणि ते सगळं काम केलं जे योग्य नाही. त्यानंतर याचे जे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळे याची सगळीकडे चर्चा होऊ लागली. नेमकं ते व्हिडिओ काय आहेत जे बघून तुम्हाला सुद्धा मोठा संताप होईल आणि तुम्ही म्हणणार की याला तर कठोर शिक्षा झाली पाहिजे. नेमका त्याच्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय ते आपण तुम्हाला आता लगेच दाखवतोय. फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, कारण की पुढे तुम्हाला सगळं काही आपण स्पष्टपणे डायरेक्ट दाखवणार आहेत. त्या मुलाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर एकच चर्चा होऊ लागली. त्यामुळे ती व्यक्तींचा सुद्धा घरातून बाहेर पडणं, लोकांसमोर जाणं, लोकांमध्ये मिसळणं बंद झालं. यामध्ये काही कमी वयाच्या ती व्यक्तींचा सुद्धा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारने याची चांगली दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाचा जलद गतीने तपास व्हावा यासाठी SIT पथक नेमलेलं आहे. ज्यानुसार यामध्ये काही महिला अधिकारी, काही मोठे उच्च अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. अशा प्रकारे व्हिडिओ, फोटो व्हायरल करणं चुकीचं आहे, कारण की यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. ज्यावेळी संपूर्ण हा प्रकार घडला, त्यावेळी पोलीस प्रशासनाने काही ती व्यक्तींना विश्वासात घेतलं की तुमची सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाही. आणि त्यानंतर काही समोर येऊन तक्रार देऊ लागलेत. काही दिवसापूर्वीच अशा प्रकारे एका बाबाने अनेक लोकांना वेड्यात काढलेलं होतं. तसंच या बाबाने ती व्यक्तींसोबत त्याच्या ऑफिसमध्ये ते सगळं काम केलं होतं जे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं होतं. त्यानंतर त्या बाबाला पोलिसांनी दणका दिला आणि त्याचं ते सगळं काम उघडपणे जाहीर केलं. तसंच दररोज महाराष्ट्रातून कुठे ना कुठे काहीतरी बातमी येत आहे. त्यानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत, फोटो व्हायरल केले जात आहेत. या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. आपल्या मजेसाठी एखाद्या व्यक्तीसोबत खेळायचं, मजा करायची, हे तात्पुरतं झालं, परंतु याचे परिणाम पुढे चांगले होत नाही. त्यामुळे काहींच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
या 19 वर्ष मुलाच्या प्रकरणामध्ये आणखी काही इतर मुले सुद्धा सहभागी असल्याची शक्यता आहे, ज्याच्या आता पोलीस कसून चौकशी करीत आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते सोशल मीडियावर काय करतात, ते कॉलेजच्या नावाने कुठे जातात, त्यांचे कोणासोबत काही संबंध आहेत. काही गोष्टी जर पालकांनी दुर्लक्ष केल्या तर अशी काही प्रकार समोर येतात. पोलीस प्रशासन या संपूर्ण प्रकरणाची आता कसून तपासणी करत असून यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, आणखी काय माहिती या संदर्भामध्ये शोध चालू आहेत. तसंच आणखी काही अमरावतीत लैंगिक शोषणात विकृतीची परिसीमा. मैत्रीत पैशांचा वाद, अयांचा पर्दाफाश. अमरावतीच्या परतवाडामधील लव्ह जिहाद प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. लैंगिक शोषणामागील आरोपींची विकृत मानसिकता पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. फक्त एका पैजेपोटी अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम अयान अहमदचं त्याच्याच मित्रानं कसं बिंग फोडलंय ते पहा. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी नराधम आरोपी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यात पैज लागली होती. कोण जास्त मुलींना पटवणार आणि त्यांना मोहात पाडणार अशी ही विकृत पैज लागली होती. अयान अहमदनं पीडितांचे अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून पुरावा म्हणून उझेर खानला पाठवले. दोन्ही आरोपी मित्रांमध्ये पैशांच्या व्यवहारांवरून भांडण झालं आणि रागाच्या भरात उझेर खाननं अयानचे सर्व अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात अयानचा आणखीन एक मित्र मोहम्मद साबिर हा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ शेअर करायचा, तरवेज खानही हेच व्हिडिओ इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर पाठवायचा. आत्तापर्यंत आरोपींनी एकूण 18 व्हिडिओ आणि 39 फोटो विविध माध्यमांवर व्हायरल केलेले आहेत. त्यात आरोपी अयान अहमदला पीडितांवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी मानव सुगंधे हा रूम उपलब्ध करून द्यायचा. दरम्यान अमरावतीतील कठोरा नाका परिसरात ज्या फ्लॅटमध्ये आरोपी अयान तरुणींवर अत्याचार करत होता तो फ्लॅट पोलिसांनी सील केलाय. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अयान अहमद या नराधमाने बघितलं तर मुलींचे लैंगिक शोषण करून ते जे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर संपूर्ण खळबळ उडाली होती आणि त्या अयान अहमदला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यासोबतच 8 जे आरोपी आहेत ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहे. आणि ज्या अयान अहमदने संपूर्ण जे मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं ते अमरावतीच्या कठोरा नाका या फ्लॅटवर केलं. सध्या मी या फ्लॅटवर आहे आणि या हा जो फ्लॅट आहे हा 2 BHK फ्लॅट आहे. या 2 BHK फ्लॅट मधील जे आतमध्ये जे बेडरूम आहे ज्या ठिकाणी अयान अहमद जे कृत्य करत होता त्या ठिकाणी जे बघितलं ते संपूर्ण जे रूम आहे ती पोलिसांनी आता सील केलेली आहे. पोलिसांनी कसून तपासणी करून या रूम मधील ज्या आक्षेपार्ह ज्या वस्तू असतील किंवा जे काही त्याला एव्हिडन्स सापडले ते संपूर्ण जे ताब्यात घेतलेले आहे. या ठिकाणी तो संपूर्ण तपास जो आहे तो ग्रामीण पोलिसासह शहर पोलीस सुद्धा या ठिकाणी करत आहे. संपूर्ण जे रूम आहे ते सील केलेले आणि जे कुलूप आहे